नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांसमोर असे प्रश्न आहेत की कोणती व्हरायटी सर्वाधिक उत्पादन देते, बाजारभाव देखील चांगल्या पद्धतीने मिळतो आणि कोणत्या व्हरायटीला कशा पद्धतीने उत्पादन हे निघतं. तर हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने आपण 3 व्हरायटीविषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये वरुण, ब्राझील वाघ्या आणि पुणे लाल या 3 व्हरायटीविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला तर कमी जास्त उत्पादन निघणाऱ्या व्हरायटी आहेत. त्यामध्ये काहींना उत्पादन कमी निघतं परंतु बाजारभाव चांगला मिळतो, काहीला बाजारभाव कमी निघतो, उत्पादन हे चांगले मिळतं. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला जर विचार केला आपण वरुण या व्हरायटीचा, तर वरुण या व्हरायटीला एकरी उत्पादन साधारणपणे 7 क्विंटल ते 9 क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी उत्पादन हे निघतं. रोग प्रतिकारशक्ती ही चांगल्या पद्धतीने रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि बाजारभावाचा जर विचार केला आपण तर बाजारभाव हा सर्वाधिक कमी या व्हरायटीला, साधारणपणे गेल्या वर्षी 4,000 ते 7,000च्या आसपास याला बाजारभाव हा आपल्याला दिसून आला होता. 2 नंबरच्या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ब्राझील वाघ्या या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ब्राझील वाघ्या या व्हरायटीला एकरी उत्पादन हे साधारणपणे 5 ते 7 क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी उत्पादन मिळतं. बाजारभाव हा साधारणपणे 9,000 ते 11,000च्या आसपास आपल्याला प्रति एकरी या प्रमाणामध्ये या व्हरायटीला बाजारभाव हा दिसून येतो. रोग प्रतिकारशक्ती भरपूर प्रमाणात कमी असते, याला फवारणीची आवश्यकता असते. 2 ते 3 वेळेस आपण या व्हरायटीला फवारणी ही करावी लागते की जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने याचा फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर पुणे लालचा जर विचार केला आपण तर सर्वाधिक उत्पादन साधारणपणे 5 ते 6 क्विंटल याला पण निघतं ब्राझील वाघ्या इतकंच. बाजारभाव जरा जास्त प्रमाणात असतो, साधारणपणे गेल्या वर्षी 14,000पर्यंत याचा बाजारभाव हा गेला होता. नंतर घसरून तो 8 ते 9,000पर्यंत आला होता. परंतु उत्पादन हे भरपूर प्रमाणामध्ये कमी असतं. याला देखील रोग प्रतिकारशक्ती ही कसल्याही प्रकारची नाही, त्यामुळे रोग जर आला तर पूर्ण हे पीक आपलं जाऊ शकतं. तर मग कोणती व्हरायटी आपण याच्यामध्ये पेरली पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, जर आपल्या भागामध्ये जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये याची लागवड करायची असेल, साधारणपणे 3 ते 4 एकर, तर आपण माझ्या माझ्या अनुभवानुसार सांगतो तुम्हाला. 4 एकर जर लागवड करायची असेल तर 2 एकर आपण वरुण आणि 2 एकर ब्राझील वाघ्याची लागवड केली पाहिजे. कारण की जर दोन्हीपैकी कोणत्या देखील व्हरायटीला जर रोगाचा किंवा किडींचा प्रादुर्भाव दिसला तरी पण आपल्याला दोन्हीपैकी एकावरती चांगल्या पद्धतीने उत्पादन हे निघू शकतं. तर अशा पद्धतीने आपण लागवडी करू शकता. शक्यतो पुणे लालची लागवड ही थोडी आपण काय केली पाहिजे की लक्ष नाही दिलं पाहिजे, लागवड केली नाही पाहिजे. कारण की जास्त प्रमाणामध्ये बरेच शेतकरी या व्हरायटीची लागवड करत नाहीत, तुरळक शेतकरी याची लागवड करतात. परंतु वरुण आणि ब्राझील वाघ्याचा जर विचार केला आपण त्याची भरपूर प्रमाणामध्ये साधारणपणे बघा 50 ते 60% या व्हरायटीची लागवड ही केली जाते. पुणे लाल या व्हरायटीचा आपल्याला देखील जास्त प्रमाणामध्ये अनुभव नाही, कशा पद्धतीने ते काम करते, उत्पादन कशा पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला वरुण आणि ब्राझील वाघ्याचं माहिती त्या प्रमाणामध्ये आपल्याला पुणे लालची माहिती नाही. तर शेतकरी मित्रांनो, बाजारभाव हे कशा पद्धतीने आता कोणत्या व्हरायटीला चालू आहेत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला जर बाजारभावाविषयी जर काही समस्या असतील किंवा कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव आहे याविषयी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्याला बाजारभावाविषयी माहिती ही देण्यात येईल. तर धन्यवाद.